कर्नाला गेला तर बोकड्याच्या मुंड्या घरी जेवून आला माय. माया भाऊना कधी केळ खाल्ले तर कातडे फेकले नव्हते माय. भाऊना एका बिलेत ना 3-3 हप्ते दाड्या कराव माय. इतकं नका रडू, तुला घामा लागेल. आला माय. सोमठाण्याला नवी घाटी होईल. मी तिथं जाऊन गोळी घेईन पण आपला वाल्याचा मला बोलानाच ना बाई. भावले आई आव पिलं होईन ग. भाऊदी माय काय करते पण या कद्दूल काय झालंय काय झालं? हे बोलानाच ना बाया. आई हा आता झालं गेलं काही तोंडानं सांगा. काय म्हणली ग? अगं झालं गेलं काही तोंडानं सांगा. आता काय तोंडाना सांगाय सारख राहिलं माय. डोम्याला ये धुळकलय दाना दाना मारी तो आता माय. भावना कधी गावात कोणाला हात लावला नव्हता माय. कोणाच्या अंगावर हात टाकला नाही माय. या मेल्याला कवरच येऊ भेटला नव्हता. साडी नाट्यावर नाट्यावर नाटी घेतली खाली. जंपर आहे काय? जंपर आहे का? अगं म्हातारे नाट्यावरती. अरे भाऊ आहो हा आजच्या दिवस नानाच्या भरोश्यावर सोडलं तर 7 घंट्यांना ठिकून राहिलं. बर. आता बघ. अरे बाबा मी 2.5 घंट्यानं ओल्डू राहिले. हा. तो काय नवरच धरून बसला होता. मी का वर गेलो होतो का? वर नव्हता गेला तिकडे मसन खाईत बसला होता. ओढू नको ते झांपर. जंपर आहे का ते? कशाला ओढू राहिला? जंपर आहे का मग? झांपर नाही तर काय? अरे काका शर्ट घालून आली जंपर आहे म्हणती. हा, ते आमचा प्रॉब्लेम आहे हो. काय झालं? हा, मानावर आहे ना पोलीस हा मध्ये बर ते आले काल. हा ते ना आंघोळ केली. बर ड्युटीवर जाणं होते निघून गेले. हा नंतर मी आंघोळीला गेले. बर लाईट गेली. आंघोळ झाल्यात ना. हा मग मी म्हणलं जंपर आहे म्हणून ते